Hello friends, today we will discuss next point in a data structure, that is queue. We have already discussed what is stack, then how to create a stack and what are the different operations in regards to a stack. We also discussed what is what are the applications of stack. So now we will go to a next data structure as per your curriculum also, that is queue. So we will today discuss what is queue. In case of stack, we have already seen that stack maintains a LIFO order, that is last in first order, whereas in case of queue, queue maintains FIFO order. FIFO is a first in first out. So I have given you some examples also. If arrangement of books, right, okay, is an example of stack. We have also seen some other examples also. In case of Tower of Hanoi problem, we have seen arrangement of disk, okay, on top of each other. It is nothing but a stack. Whereas in case of queue, the queue which is present, okay, on railway reservation counter or any other reservation counter, it is nothing but our queue representation. In that case, the person which comes early in the queue, okay, gets the ticket early. The person which comes late in the queue, okay, processes or gets its ticket, okay, later on. So similarly, okay, it maintains the order in which the persons are coming to a system, right? तेव्हा आपण क्यू मध्ये हे बघितलं होतं की क्यू फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डर काय करतो, मेंटेन करतो. आता आपण क्यू बद्दल आपण डिफाइन करणार आहोत. ओके, सो हियर दिस इज अ 2 marks question. We will directly see the question related to it. Okay, from winter 2019 examination. The queue is a ordered collection of items. It has two ends. Okay, one is front and second is rear. Now this is very important. In case of stack, we are having only one end because it maintains last in first out order. ओके, तेव्हा स्टॅक साठी महत्त्वाची गोष्ट काय असते, जो सगळ्यात शेवटी आला त्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस करायचं आहे. मग सगळ्यात शेवटी जो येतो, ओके, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला एका पॉइंटरची गरज असते. ओके, आणि त्याच्याशीच रिलेटेड जे प्रोसेसिंग आहे ते त्याला करावं लागतं. म्हणून तो पॉइंटर तो जो पॉइंटर आपण घेतो, सगळ्यात शेवटी जो येणार आहे त्याच्यासाठी जो पॉइंटर आपण वापरतो तो एकच पॉइंटर त्याला पुरेसा असतो. म्हणून स्टॅक ज्यावेळेला आपण क्रिएट केला होता किंवा स्टॅकची वेगवेगळी ॲप्लिकेशन्स बघितली, प्रिफिक्स रिप्रेझेंटेशन, पोस्टफिक्स रिप्रेझेंटेशन, इव्हॅल्युएशन, कन्व्हर्जन, या सगळ्या ॲप्लिकेशन्सना, किंवा टॉवर ऑफ हॅनॉय असेल किंवा तुमचं रिकर्जन असेल, किंवा ह्या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण काय बघितलं होतं, टॉप पॉइंटरवर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. सो टॉप पॉइंटर हा एकमेव काय असतो त्याच्यासाठीची रिक्वायरमेंट असते, कारण त्याच्याकडे फक्त एकच रस्ता असतो. आत येण्यासाठी पण एकच रस्ता आहे, बाहेर जाण्यासाठी सुद्धा एकच रस्ता आहे. पण ज्यावेळेला आपण क्यू बद्दल बोलतो, आणि तुम्हाला मी एक्झाम्पल पण दिला याआधी, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम असेल तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, प्रत्येक वेळेला ही गोष्ट आयडेंटिफाय करू शकता. नवीन येणारा जी व्यक्ती असते ती त्या क्यू मध्ये, त्या रांगेमध्ये मागे उभी राहते. ओके, आपल्या आधी जर 10 व्यक्ती आलेल्या असतील तर नवीन येणारी व्यक्ती 11व्या पोझिशनला उभी राहते. ठीक आहे, तेव्हा एंट्रीसाठी एक डोअर लागतो, आपल्याला सिस्टीम मध्ये येण्यासाठी एक डोअर लागतो, रस्ता लागतो. पण ज्याचं तिकीट काढून झालं असेल, ओके, सुरुवातीचा पहिला जो व्यक्ती असेल त्याचं तिकीट काढून झालं असेल तर तो काय करतो, सिस्टीम मधून बाहेर पडतो. त्याला बाहेर जाण्यासाठी दुसरा डोअर लागतो, तेव्हा एक्झिटसाठी दुसरा डोअर लागतो. सो एक एंट्रीसाठी एक डोअर आहे आणि एक्झिटसाठी एक डोअर आहे. ओके, सो 2 डोअर आहेत, याचा अर्थ काय, 2 रस्ते आहेत, एक एंट्रीसाठी एक एक्झिटसाठी आहे. सिमिलरली आपण ज्यावेळेला क्यू मेंटेन करतो त्यावेळेला आपल्याला 2 एंड मेंटेन करायला लागतात. त्यातला पहिला एंड असतो फ्रंट एंड आणि दुसरा एंड असतो रियर एंड. ओके, नाव द इम्पॉर्टंट थिंग इज, आपल्याला फ्रंट एंडचा वापर हा एलिमेंट्सना डिलीट करण्यासाठी करायचा आहे. ओके, म्हणजे आता जर आपण क्यू जर बघितला रिझर्वेशन सिस्टीमला, तर जो सगळ्यात सुरुवातीला जो व्यक्ती उभी असेल
त्या तिकीट विंडोकडे सगळ्यात सुरुवातीला जी 1 नंबरची व्यक्ती उभी असेल तिच्याकडे काय असेल, फ्रंट पॉइंटर असेल. कोणता पॉइंटर असेल, फ्रंट पॉइंटर. आता इथे टॉप येणार नाहीये क्यू मध्ये, त्याला फ्रंट पॉइंटर म्हणणार आहोत आपण. आणि जी व्यक्ती आत्ताच सिस्टीम मध्ये आलेली आहे, ओके, 11वी व्यक्ती फॉर एक्झाम्पल, तिच्याकडे कोणता पॉइंटर असेल, रिअर पॉइंटर असेल. तेव्हा महत्त्वाची गोष्ट डोक्यामध्ये नेहमी फिक्स ठेवा, फ्रंट पॉइंटर जिथे असतो तिथून आपण व्यक्तीचं काम झाल्यानंतर ती व्यक्ती बाहेर पडते रांगेतून, याचा अर्थ ती डिलीट होते आणि मागच्या ज्या व्यक्ती आहेत त्या पुढे सरकतात. ठीक आहे, म्हणजे फ्रंट पॉइंटर कडून आपण काय करतो, फ्रंट एंड कडून काय करतो, आपण एलिमेंट्सना डिलीट करतो, रिकामं करत जातो. आणि रिअर एंड कडून काय करतो, आपण नवीन व्यक्तींना सिस्टीम मध्ये घेऊन येतो. समजा 12वा व्यक्ती आला तर मग रिअर पॉइंटर कुठे येणार, आता 12व्या व्यक्तीकडे येणार. ओके, रिअर एंड कडून आपण काय करतो, एलिमेंट्सना इन्सर्ट करतो. सो फ्रंट एंड इज यूज टू डिलीट द एलिमेंट, whereas rear end is used to insert the element in a queue. So queue has two ends. The element enter first in the queue is removed first from the queue, hence it is called as the FIFO list. Hence it is called as FIFO list. आपण ही गोष्ट बघितली आहे ह्या आधी पण. ठीक आहे, इथे रिप्रेझेंटेशन पण दिलंय बघा त्याचं. इथे फ्रंट एंड रिप्रेझेंट केला ए कडे आहे, रिअर एंड आहे आपला सी कडे आहे. नवीन एलिमेंट जर येणार असेल तर रिअर कुठे जाईल, अपडेट केला जाईल. नवीन एलिमेंट डी आलं तर रिअर अपडेट केला जाईल डी ला. फ्रंट एंड कडचं एलिमेंट डिलीट झालं तर फ्रंट काय होईल, ए समजा बाहेर पडलं सिस्टीमच्या, तर फ्रंट अपडेट होईल आणि फ्रंट काय बनेल, बी बनेल, अँड सो ऑन. ठीक आहे. सो वन ॲप्लिकेशन ऑफ क्यू इन्क्लूड्स राऊंड रॉबिन टेक्निक फॉर प्रोसेसर शेड्यूलिंग. जर प्रोसेसरचं जे शेड्यूलिंग होतं ते क्यूचा वापर करून केलं जातं. त्याच्यामध्ये खूप टाईप्स आहेत वेगवेगळे, कुठल्या पद्धतीने कोणता क्यू मेंटेन करायचा, टाइम स्लाइसिंग केलं जातं, बऱ्याच प्रायोरिटी शेड्यूलिंग केलं जातं. ओके, सो ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्या गोष्टी तुम्ही बघू शकाल. पण एक महत्त्वाचं बेसिक ॲप्लिकेशन काय त्याचं, प्रोसेसिंग शेड्यूलिंगसाठी आपण क्यूचा वापर करतो. सिमिलरली ऑल टाइप्स ऑफ कस्टमर सर्व्हिस like railway reservation system, bus reservation system, airline reservation system, and so on. Softwares are designed using queue to store the customer or client information. प्रिंटर सर्व्हर रूटीन्स, जे आपण प्रिंटर वापरतो, एक प्रिंटर बऱ्याच मशीनमध्ये जर शेअर केलेला असेल तर आपण तिथे सुद्धा काय करतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट ॲप्लिकेशन वापरतो. ज्या कॉम्प्युटरने प्रिंटसाठी सुरुवातीला कमांड दिलेली असेल त्याची प्रोसेस आपण सगळ्यात आधी काय करतो, कंप्लीट करतो. आपण करतो म्हणजे प्रिंटर कंप्लीट करतो. द नंबर ऑफ युजर्स शेअर अ प्रिंटर युजिंग अ प्रिंटर सर्व्हर dedicated computer to which a printer is connected. The printer server then spools all the jobs, सगळे jobs काय करतो, तो काय करतो, एकत्र करतो from all the users. The server's hard disk is in a queue from where the jobs are printed one by one according to their number in the queue. तेव्हा 10 कॉम्प्युटर सुद्धा एकच प्रिंटर शेअर करू शकतात, पॉसिबल आहे ते. पण त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, म्हणजे प्रिंटर काय करणार आहे की ज्या ऑर्डरमध्ये त्याला जॉब्स मिळत आहेत त्या ऑर्डरमध्ये ते प्रोसेस करणार आहे. सो फर्स्ट इन फर्स्ट आउट मेंटेन करणार आहे. ओके, तेव्हा रिअल वर्ल्डमध्ये जी ॲप्लिकेशन्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण क्यू मेंटेन करत असतो. आपण सहजपणे म्हणतो बघा, ओके, बी देअर इन अ क्यू. ओके, रांगेमध्ये उभे राहा. ओके, तेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी क्यू मेंटेन करतो. Okay, so you can have n number of real world applications, you can create it is possible. Here we have given only two or three applications. Okay, तेव्हा 2 मार्क्स जर क्वेश्चन असेल तर अशा पद्धतीने त्याला अटेम्प्ट करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट क्यू म्हणजे काय ते समजलं पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन तर अटेम्प्ट होईलच ऑटोमॅटिकली. ओके, सो दिस इज द आयडिया ऑफ क्यू. नाउ वी गो टू द नेक्स्ट पॉइंट. राइट, we will go to the next point in the queue. Types of queues. Okay, now important thing is that types of queue. There are 2 types of queues basically. One is called as a link queue or linear queue, and second is called as a circular queue. One is called as a linear queue and second is called as a circular queue. From the name itself it is evident what is linear queue. Okay, the example which is shown here is an example of linear queue. We have seen this example, right? We are having 3 elements. We are having a front as well as rear. So element is inserted from rear end and element is deleted from the front end. But this is the horizontal arrangement. Why we are maintaining horizontal arrangement?
instead of vertical arrangement. In case of stack we are having vertical arrangement, but in case of queue we are having horizontal arrangement, because in case of stack we are having only one end, but in case of queue we are having a two ends. So this is just a representation. There is no actually vertical arrangement or horizontal arrangement. अशी कोणतीही गोष्ट नसते. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते स्टॅक किंवा क्यू ड्रॉ करू शकता. की आपल्याला सोयीचं पडेल म्हणून आपण काय करतोय, हॉरिझॉन्टल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण ते ड्रॉ करतोय. ठीक आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे लिनियर रिप्रेझेंटेशन आहे. एकामागून एक एलिमेंट्स ठेवले आहेत आणि लिनियर रिप्रेझेंटेशन आहे. आणि जो एंड जो आहे, रियर एंड आहे आणि फ्रंट एंड आहे, त्याला आपण कनेक्ट केलेलं नाही. हे खूप महत्त्वाचं. वी हॅवंट कनेक्टेड रियर एंड अँड फ्रंट एंड. दे आर टू डिफरंट एंड्स, टू इंडिपेंडंट एंड्स. ह्याचाच अर्थ असा आहे की रिझर्वेशन काउंटरवर तिकीट विंडोकडे जी व्यक्ती असेल आणि त्या रांगेमध्ये, त्या क्यूमध्ये सगळ्यात शेवटी जी व्यक्ती आलेली असेल त्यांच्यामध्ये आपण कोणतंही कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं नाही. ओके. काउंटरवर तिकीट घेतल्यानंतर जी व्यक्ती आहे ती काय करेल, बाहेर पडेल. ओके. देयर इज अ नो इंटरमिजिएट कनेक्शन बिटवीन दीज टू थिंग. देयर इज अ नो कनेक्शन बिटवीन फ्रंट अँड रियर. अशा पद्धतीचं जर रिप्रेझेंटेशन असेल तर त्याला म्हणायचं लिनियर क्यू रिप्रेझेंटेशन. लिनियर क्यू रिप्रेझेंटेशन. बट इफ there is a interconnection between front end and rear end of the queue, then it is called as a circular queue. That is example of circular queue. आता हे का करायचं, तर लिनियर क्यूचे काही ड्रॉबॅक्स आहेत. लिनियर क्यूचे काही ड्रॉबॅक्स आहेत. त्या ड्रॉबॅक्सला ओव्हरराईड करण्यासाठी, ते ड्रॉबॅक्स काय करण्याचे, काढून टाकण्यासाठी आपण सर्क्युलर क्यू बनवतो. राईट. सर्क्युलर क्यू साठीचं रिप्रेझेंटेशन ते दाखवलंय बघा. ओके. दिस इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ सर्क्युलर क्यू. हे कोणतं आहे, लिनियर क्यूचं रिप्रेझेंटेशन आहे. हे आपलं सर्क्युलर क्यूचं रिप्रेझेंटेशन आहे. तुमच्या लक्षात येईल जो फ्रंट आहे तो त्या रियर बरोबर काय झालाय, इंटरकनेक्ट झालाय. डायरेक्टली और इनडायरेक्टली इंटरकनेक्ट झालाय बघा. पण इथे आपल्या लिनियर क्यू मध्ये तो इंटरकनेक्ट होत नाही. ओके. नाव व्हॉट इज द नीड टू क्रिएट अ सर्क्युलर क्यू instead of linear queue? We want to see that particular part. Okay, what is the need behind it? I will take small example. Okay, I will use Microsoft Whiteboard here. Okay. It takes some time. Here we go. We first consider linear queue. Right? We will first draw a linear queue here. This is my linear queue. I am having some elements, and linear queue is created, or it is maintained by using an array. We are using array to maintain a linear queue. So these are the elements. This is element A, B, C, and element D.
I am having a indices here. These are the indices 0, 1, 2, 3. Okay, so here I am not talking about size of the array. I will assume size of the array is 10 or size of the array is 6. So I can have 6 elements in my array. So these locations are vacant, index 4 and index 5. These locations are vacant. So X is the name of my array and size of the array is 6. This is just for an example. Now my front pointer is at this position. Front pointer is represented by F. So this is my front pointer at index 0, and my rear pointer is at index 3. This is at this location. Okay, if new element is coming, I will insert the element, okay, at index 4 and I will update the rear pointer. नवीन एलिमेंट आलं की काय करायचं, रियर पॉइंटरला अपडेट करायचं. अजून नवीन एलिमेंट आलं तर काय करायचं, रियर पॉइंटरला अपडेट करायचं अँड सो ऑन. ही ॲक्टिव्हिटी आपण कंटिन्यू करायची. समजा एलिमेंट डिलीट करायचं असेल तर कुठून डिलीट करायचं, इंडेक्स 0 कडून डिलीट करायचं, म्हणजे फ्रंट पॉइंटर कडून डिलीट करायचं. ओके, वी विल टेक दिस ॲक्टिव्हिटी नाव. ओके, नाव न्यू एलिमेंट इज कमिंग. My new element is element E. So I will again create a queue. I will maintain this order. Right. So this is my new position of a queue. So these elements are present. A is present. Okay. Then B is present. C is present. D is present, okay, and new element is E. So I am inserting element E. Okay, so these are the indices 0, 1, 2, 3, 4 and 5, right? And this is my front pointer. Now the important thing is that when element is inserted in a queue, we have to just change the rear pointer. There is no need to change our front pointer because we are not deleting the element. Element is inserted at rear end, then we have to just shift the rear pointer. So initially rear pointer is at location at index 3. Now the rear pointer is at index 4. Initially there are 2 spaces which are vacant in my queue. Now I am having only one space which is vacant space in my queue, and only rear pointer is updated, that is R is updated. Right, up to this part the idea is clear. Now I will consider that one more element is added. If one more element is added, the element is added at index 5. So again the rear pointer is updated. Initially rear pointer is at 4. Now rear pointer is updated to index 5. So new element is inserted. So if you observe this particular situation, then you can say that the size of the queue is nothing but the size of the array is 6, and all 6 elements are present in the queue. So my queue is full. So this is the first condition to check whether my queue is full or not. In stack also we have checked it, whether my stack is complete or not, or full or not. Okay, similarly here we can also check it whether my queue is full or not. So queue is full when linear queue. In case of linear queue, it can be a full, okay, when rear pointer, that is R, is equal to size minus 1 or n minus 1, because n, that is the size of the array, is 6. So in array we can have elements from 0 index to 5th index, that is size minus 1, n minus 1, when rear pointer reaches to n minus 1. In this case n minus 1 is 5. So when rear pointer reaches to 5, my queue is full. So this is the first condition, whether my queue is full or not. Right? Okay. Now I will tell you what is the drawback of linear queue. Here only we can see it. Okay. Now consider a case that after this particular situation I want to delete some elements from the queue.
So now to delete any element from the queue, I have to delete from the front end. So again I will redraw this particular queue representation. So my size of the queue is 6 only, so I have fixed it, right? Because size of the queue is fixed by the array size. So this is my new array. Again elements are there now. So these are the indices 0, 1, 2, 3, 4 and 5. Okay, so last time this is my representation of a queue. Now I want to delete an element, so element is deleted from front end. So front is updated. When you insert an element, if you observe it, when you insert an element, you are increasing or incrementing rear pointer by 1, because one element is inserted, your rear pointer is incremented by 1. If two elements are inserted, then rear pointer is incremented by 2, and so on. You can generalize it, but generally we insert the element one by one, so rear pointer is updated or incremented by 1. Similarly, when you delete an element, front pointer is incremented instead of decrement operation. Again we are incrementing only, front pointer is incremented by 1. So initially front pointer is at location or index 0. Now here my front pointer is as index, it is at index 1. This is my new front. Okay. So element at location 0 or index 0 is deleted, so that element is not present, so the space is vacant here, but remaining elements are there. I am not deleting remaining elements, so B, C, D, E and last element is F. Now one more question. In last case, rear is at location or index 5. Okay, now I have deleted an element, but as per the principle of linear queue, when you delete an element, okay, you only change the front pointer, don't change any rear pointer. So rear pointer is at location or index 5 only. So this is the location where my rear pointer is present, or rear points, that is index 5, and element is F. So this is my element. Now if you ask the question again whether your queue or linear queue is full, if you observe this diagram, by observation you can say my linear queue is not full, because my linear queue has one vacant position. Okay, but as per the algorithm, as per our condition says that if value of rear, that is R, value of rear pointer is equal to n minus 1, okay, in this case n minus 1 is 5 only, then your queue is full, your linear queue is full. So as per the condition says that if R equal to n minus 1, then queue is full. But actual observation says that, okay, the queue is actually not full because some elements are deleted. In this case I have deleted only one element. It's also possible that you can delete 2 or 3 elements. If 2 elements are deleted, then F is at position or index 2. If 3 elements are deleted, then F is at index 3, and so on. But important thing is that there is some space or vacancy present in a linear queue, because deletion is happened after insertion. This problem arises because deletion is happened after insertion. Okay, initially that element is present, A is present, but afterwards there is some deletion, due to which front is updated. So vacancy is there, but my algorithm cannot detect it. Okay, similarly some more vacancies will be present, okay, then also my algorithm cannot detect it. It is also possible that front pointer can be updated टू रियर पॉइंटर. समजा असा विचार करा तुम्ही, आपण ए ला डिलीट केलं, नंतर बी ला डिलीट केलं, नंतर सी ला डिलीट केलं, डी ला डिलीट केलं आणि ई ला डिलीट केलं. ज्या वेळेला आपण डिलीट करतो त्या त्यावेळेला फ्रंट पॉइंटरला काय करतो, अपडेट करतो. आपण या सगळ्या एलिमेंट्सने डिलीट केलं आहे समजा, आणि आता फ्रंट पॉइंटर फक्त कुठे आहे, आपण प्रत्येकाला डिलीट करत गेलो.
प्रत्येक एलिमेंटला डिलीट केलं, वॅकन्सी क्रिएट करत गेलो आपण. ओके, आपली रिक्वायरमेंट होती अल्गोरिदमची, वी हॅव डिलीटेड दीज एलिमेंट्स वन बाय वन. ओके, हे सगळं केल्यानंतर फक्त एकच एलिमेंट शिल्लक आहे. तर फ्रंट पॉइंटर कुठे असेल, जिथे आर पॉइंटर आहे तिथेच फ्रंट पॉइंटर असेल. म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडे किती व्हॅकन्सीज आहेत, वी आर हॅव्हिंग 1 2 3 4 अँड 5. आपल्याकडे 5 व्हॅकन्सीज आहेत, तरी पण आरची व्हॅल्यू n-1 आहे. त्यामुळे आपला अल्गोरिदम डिटेक्ट करू शकणार नाही की आपल्याकडे व्हॅकन्सी आहे. दिस इज द प्रॉब्लेम और ड्रॉबॅक ऑफ लिनियर क्यू. लिनियर क्यू कॅनॉट युटिलाइज द स्पेस एफिशियंटली. लिनियर क्यू ते एफिशियंटली वापरू शकत नाही, आणि ते वापरू शकत नाही म्हणून आपल्याला कशाची गरज लागली, सर्क्युलर क्यूची गरज लागली. ओके, ह्या कारणास्तव आपण सर्क्युलर क्यूला घेऊन आलो आणि त्याचा वापर करून आपण एफिशियंटली स्पेस युटिलायझेशन करू लागलो. सो सर्क्युलर क्यू ओव्हरकम्स द प्रॉब्लेम ऑफ अनयुटिलाइज्ड स्पेस in a linear queue implemented as an array. The element can be stored efficiently in an array so as to wrap around so that end of a queue is followed by front of the queue. फ्रंट एंड म्हणजे आपण काय करतोय, रिअर एंडला आणि फ्रंट एंडला काय करतोय, जोडतोय, इंटरकनेक्शन करतोय. आणि त्याचा वापर करून आपण डायनॅमिक पद्धतीने आपण आयडेंटिफाय करतोय की आपल्या क्यूमध्ये व्हॅकन्सी आहे का, आणि जर व्हॅकन्सी असेल आपल्या क्यूमध्ये तर आपण काय करणार आहोत, त्यानुसार त्या व्हॅकन्सीनुसार आपण नवीन एलिमेंट्स घेऊन येणार आहोत. ओके, सो वी विल सी दिस पर्टिक्युलर पार्ट इन अ नेक्स्ट सेशन, because we have discussed a number of things in this current session. We'll see this particular circular queue in the next session. Also we will see how to create a circular queue and some more examples. Okay, thanks for watching. Happy learning. Stay home, stay safe.